नमस्कार. मी कुमारी वाणीश्री सज्जन मास्टर डिग्री घेत आहे सोलापूर युनिव्हर्सिटीत. तसेच नृत्य व शास्त्रीय संगीत याची पण डिग्री घेत आहे मी. प्रथमतः सर्वांना नमस्कार माझा. आणि आता सध्या तरी गणेशोत्सव चालू आहे. त्यानिमित्ताने गणेश चतुर्थी व उद्या लगेच अनंत चतुर्दशी आहे. त्यानिमित्ताने सर्वांना खूपच शुभेच्छा. आपण पाहतो की गणपती बाप्पा येणार म्हटलं की पूर्वतयारीला लागतो. अगदी 15 दिवस अगोदर, महिना अगोदर बाप्पांची काय काय खरेदी करायची, डेकोरेशनपासून ते सर्व मूर्ती कुठली खरेदी करायची, कशी असावी आपल्या घरात मूर्ती, किंबहुना मंडळाची ही वर्गणीपासून तयारी चालू असते. गणपतीला काहीच कमी पडू नये म्हणून पूजेचं सामान, हार, दुर्वा आणि सर्वच गोष्टी, पूजेची वस्तू, या सगळ्या गोष्टींचा आपण तयारी करत असतो. घरात आपल्या डेकोरेशन करतो, जेणेकरून आपलं उत्सव छान साजरा व्हावा, सगळे एकत्रित यावे. सुंदर असं गणेश चतुर्थी व गणेश उत्सव छान रीतीने साजरा व्हावा. आणि आता लगेच उद्या गणपती बाप्पा जाणार आहेत. त्याचं खूप वाईट वाटत आहे, दुःखही होत आहे की इतकी सुंदर मूर्ती आपण विसर्जन करतो. काही घरांमध्ये आपण घरीच विसर्जन करतो. काही ठिकाणी आता तलावाच्या शेजारीच काही मोठाले 6 ते 7 फुटांचे हौद पण बनवलेले आहेत. तिथे आपण विसर्जन करतो. काही घरामध्ये 1.5 दिवसाचा, 3 दिवसाचा, 5 दिवसाचा असा गणपती बसवला जातो. तर 1-2-4 दिवसाखालीच मी पूर्वी यूट्यूबवरती व्हिडिओ व्हायरल होताना पाहिला आहे की गणपती बाप्पांची विटंबना करत आहेत. हे कितपत योग्य आहे की आपण 10 दिवसापासून ज्या गणपती बाप्पाची तयारी करतो, छान पूजाअर्चा करतो, भक्तिभावाने त्याची अर्चना करतो. जो गणाधीश आहे, सर्व देवांचा देव आहे गणेश बाप्पा, बुद्धीचा देवता आहे. त्या बाप्पाची जसं येताना त्याच्या आनंदाने आपण स्वागत करतो, तसं जाताना ही देखील आपण जल्लोषाने त्याचा आठवणी केलं पाहिजे. पण काही ठिकाणी त्याची खूप विटंबना होताना पाहत आहे मी. जिथे एवढे मोठे मोठे पैसे खर्च करून मोठमोठाले गणपती आणले जातात, तिथे लाथांनी, पायांनी त्याला पाण्यामध्ये टाकलं जातं. हे कितपत योग्य आहे असं करणं? किमान त्या मूर्तीची तुम्ही कदर करा, परमेश्वराची. थोडीशी तरी लाज बाळगली पाहिजे की आपण ज्या मूर्तीची पूजा करतो, परमेश्वराची पूजा करतो, त्याची अशी विटंबना करणं कितपत योग्य आहे? मला कळकळीची विनंती करायची आहे की हा सामाजिक संदेश द्यायचा आहे की किंबहुना जाताना, जसं येताना आनंदाने त्या गणपती बाप्पांना आणलं आहे, तसंच जाताना देखील त्या गणपती बाप्पांचं विसर्जन शांततेने करावं. करा, तुम्ही जल्लोष करायचं, डान्स करा, नृत्य करा, ताशा बाजा सगळे लावा, पण किंबहुना त्या मूर्तीची तुम्ही विटंबना तरी करू नकात. सगळे सुज्ञ आहेत, सुशिक्षित आहेत. आता सध्या डिजिटल युग आहे, विज्ञान युग आहे. ह्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये अशी जर विटंबना त्या मूर्तीची होत असेल, हे कितपत योग्य आहे? मग असं वाटत आहे की आता सध्या आपण काय म्हणूयात, महाभारत काळामध्ये जे राक्षस राहत होते त्याप्रमाणे तुम्ही हे मनुष्य वागत आहेत. हे कितपत योग्य आहे? सगळे सुज्ञ असताना देखील, किंबहुना त्या मूर्ती 6 महिन्यापासून जो मूर्तिकार इथं त्या मूर्ती बनवत आहे. काहीकडे POPचे गणपती आहेत, बनवतात.
मातीचे, शाडूचे 6-6 महिन्यापासून हे गणपती बनवायला सुरुवात करतात. मी काही ठिकाणी जाऊन पाहिलं पण आहे. गोडाऊनमध्ये गणपती बसायच्या एक 8-10 दिवस आधी जाऊन मी खूप ठिकाणी म्हणजे 4-5 ठिकाणी मी जाऊन गोडाऊनमध्ये पाहिलं आहे की ते किती काही ठिकाणी पेपरच्या रद्दीपासून गणपती बनवलेले आहेत. पी.ओ.पीचे बनवलेले आहेत. ते किती मेहनत घेत आहेत. त्यांच्या कलांना दाद दिलं पाहिजे खरं तर. त्या मूर्तिकाराची कदर केली पाहिजे. विसर्जन केल्यानंतर तुम्ही महानगरपालिकेच्या ताब्यात ते गणपती द्यावं किंवा जिथून घेतलंय तिथं त्यांना परत द्यावं. ते पुढच्या वर्षी त्या गणपतीचं काहीतरी करतील. यंदाच्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा तरी यावर्षी आपल्याकडे पाऊस पडला आहे भरपूर. तलाव घाण करू नका आणि निर्माल्य असेल तर ते खत म्हणून आपल्याच घरी रोपं असतील तर त्या रोपांमध्ये घाला किंवा मग तिथं जे गाड्या येतात त्याच्या स्वच्छता अभियानाच्या त्यांच्याकडे सुपूर्द करा. पण तलाव, नदी जिथे असे धरण आहेत त्या ठिकाणी घाण करू नका. हा सामाजिक संदेश मला द्यायचा आहे. आणि बाकी काय तुम्ही सगळे सुज्ञ आहात. सगळे काय म्हणूयात आता ऑनलाईन जग चालू आहे. सगळं पाहत आहात तरी देखील मनुष्य सुशिक्षित असूनसुद्धा अनफडसारखं वागत आहे. कशाचंच नॉलेज नाही असं. ते 10 दिवस त्या बाप्पांचं आशीर्वाद घ्यायचा, गणपती बाप्पाचं अर्चना करायची, भक्तिभावाने त्याचं पूजा अर्चा करायची आणि त्याचं असं विटंबना करायचं हे कितपत योग्य आहे. कृपया सगळ्यांना मी कळकळीची विनंती करते आहे की त्या मूर्तीला शांततेने विसर्जन करा. शांततेने विसर्जन करा. त्याची विटंबना करू नका. हाच मी संदेश कळकळीने देते आहे. धन्यवाद.